परिषदेमध्ये आलेले सर्व वार्ताहर, पत्रकार सर्वांना खूप खूप साधुवाद आणि आपण आपला जो वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपण सर्वजण धन्यवादास पात्र आहात. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे, निमित्त आणि आपलं आत्मिक बळ एकमेकांना पूरक आहेत. आत्मिक बळ निमित्तावर अवलंबून असतं आणि आत्मिक बळ असेल तर निमित्त ओढून आणले जातात. यावेळेस निमित्त आहे आचार्य आनंदजी महाराजांच्या रजत समाधी महोत्सवाचं. त्या निमित्तानं सर्वांना आनंदजी महाराजांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांनी केलेल्या विशेष कार्याची ओळख, जे की नवी विशेष करून तरुण पिढी आहे, तरुण पिढींना व्हावी. आणि त्यानंतर जैन धर्माचा जो प्राण आहे, विशेष रूपानं अहिंसा, ही अहिंसा जगाला शांत ठेवण्यासाठी, जगाचा विकास करण्यासाठी आणि संपूर्णपणे जगाला अक्षय स्वरूप प्राप्त देण्यासाठी विशेष रूपानं प्रभावकारी आहे. ही अहिंसा सर्वांपर्यंत पोहोचावी. अहिंसा अहिंसा सगळेजण म्हणतात, अहिंसेचा पुरस्कार पण सगळेजण करतात, परंतु अहिंसेचं पालन करण्यामागे आपली खूप उदासीनता आहे. आणि ही जगातील उदासीनता दूर व्हावी, हा उद्देश, मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे. कारण अहिंसेशिवाय आपण जगू शकत नाही. अहिंसा सहजीवन आहे. अहिंसा जगण्याचा मूलमंत्र आहे. अहिंसा विकासाचा पाया आहे. जोपर्यंत आपण अहिंसेला योग्य प्रकारे, अहिंसेला समजून घेऊन तिला शरण जाणार नाही आणि आपल्या आचरणात आणणार नाही, तोपर्यंत आपल्याला कधीही सुख शांती मिळणार नाही. कारण आपण आज जगात पाहतो की अनेक प्रकारची अस्थिरता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो. प्रत्येकजण खूप अस्थिर आहे. त्यांना शांती पाहिजे, शांतता पाहिजे, सुख पाहिजे. परंतु ते सुख कशामुळं नेमकं मिळतं हे आपण विसरून गेल्यामुळं आपल्याला प्राचीन संतांनी सांगितलेला जो एकमेव त्याच्यावरचा उपाय आहे, तो उपाय आपल्याला उपयोगात आणणं आवश्यक आहे. म्हणून अहिंसा सगळ्यापर्यंत पोहोचावी, हा मुख्य उद्देश आहे. अहिंसा दोन प्रकारची असते. ज्यांना अहिंसेचं प्ररूपण करायचं असतं त्यांनी अतिशय सूक्ष्म अहिंसा पाळायला पाहिजे. आणि ज्यांना फक्त अहिंसेचा पक्ष घ्यायचा आहे त्यांनी पूर्णपणे अहिंसा सामान्य रूपाने पाळायला पाहिजे. आणि अहिंसेचा पक्ष तर सगळेच घेतात, परंतु अहिंसेच्या प्ररूपणासाठी आपण फार मागे पडलेलो आहोत. हे करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून सगळ्यांपर्यंत अहिंसा पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यानंतर अहिंसा ही होती. आणि त्या लोकांची लोक फळं विकायला नव्हते, भाजीपाला घेऊन नव्हते, सुद्धा आपला माल विकायला नव्हते, तर पूर्वीची नाकेदार त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. जी महाराज म्हणायचे त्यावेळेस त्यांचं नाव शंकरराव होते. अशी सगळे लोक येऊन बसली, आंबे, दूध वगैरे सगळे बसले. यांनी कार्यालय उघडलं, बघताय तुम्ही कशासाठी इथं बसलात?
साहेब हे आंबे घ्या, ही फळं घ्या, ही दूध घ्या. कशासाठी? आणि मला सरकार पगार देत आहे आणि तुमच्या गरिबाचे आंबे वगैरे फुकट मला काही नको, फळं वगैरे काही नको. मला लागलं तर मी विकत घेईन, तुम्ही जा. नाही, मी पूर्वीचे नाकेदार देत होते, ते घेत असतील, मी घेणार नाही, मी घेणार नाही. आणि त्यापासून तिथले लोक त्यांना, मोहनीचे लोक त्यांना देव माणूस म्हणत होते. प्रत्येक पैठणमध्ये सुद्धा त्यांना शंकरराव म्हणून, त्यांचं पूर्वाश्रमचं नाव शंकरराव, पण शंकरराव म्हणत होते तर त्यांना भाऊ म्हणत होते. त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांचं असं आचरण होतं की त्यांना राजे साम म्हणलं जात होतं. राजे साम. बघा कशी भाव होती, दयेची भाव होती, करुणेची भाव होती. आणि ज्यावेळेस ती नोकरी करत असताना मोहळी नव्हते त्यावेळेस अजय तिथं जी लोक होती त्यांना सर्वांना जवळ बोलायचे. सायंकाळच्या वेळेस त्यांना ज्ञानेश्वरी वाचून टाकत होते. आणि त्यांची अंधश्रद्धा दूर करत होती. जिथं आता महाराजांनी सांगितलं तिथं बळी केली जात होती, ती बळी प्रथा बंद केली. असेच बळी प्रथा वारशाला देत जात होती. आणि तिथले सरपंच, मुख्य प्रमुख त्यांना नवस होता आणि तिथं ते बकरा बळी देणार होते. भाऊ नाही कळाला म्हणजे शंकरराव. आणि आपल्या शिपायाला ड्रेस घालून तिथं हजर झाली आणि सांगितलं, साहेब तुम्ही बळी देऊ नका. साहेब शंकरराव भाऊ, तुम्ही हे आमची धर्माची प्रथा आहे, आमची फूल परंपरा आहे, तुम्ही याच्या भानगडीत पडू नका. मी तुमच्या भानगडीत पडणार नाही, पण माझं कर्तव्य मला करावं लागेल, माझी नोकरी आहे, मला सरकारवर कळवावं लागेल. तुम्ही परवानगी घेतली नाही बळी द्यायची परवानगी घेतली नाही, तुम्हाला मला हे कळवावं लागेल. आणि त्यावेळेस सांगितल्यानंतर त्या सरपंचाने बळी देणं बंद केलं. पण त्या दिवशी घटना घडते, एक महिला येते सायंकाळी आणि तिच्या अंगात आले ती झुलायला लागते. आणि भाऊ तिथं गेले. गेल्यानंतर तिच्या बसल्यानंतर ती बाई म्हणत असते, तू माझा घास, माझं भक्ष तू हिरावून घेतलं, तू बळी देऊ दिलं नाही, तुझा नाश होईल. भाऊ म्हणत होते, ठीक आहे, तू तर माता आहे, सर्वाची माता आहे,